रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता संतांचे संगती कल्पांती पाप छोडे संता
नुरे संकल्पा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा हरिभक्त नारायण स्वर सम्राट आनंद महाराज ढोकळ हरिभक्त नारायण गायनाचार्य भीमराजजी मानव सोनवणे जागेवर संताचा महिमा संताचे संग संताचे संग संताचे
नाये
हरे संतांचे संगती पाप नुरी कल्पांती संतांचे संगती पाप नुरी ते कल्पांती ऐसा संतांचा महिमा नाही द्यावया उपमा तीर्थव्रत तपदान अवघे टाकाव वाळून ऐसा संतांचा महिमा नाही द्यावया उपमा संत चरणीचे रजकन संत चरणीचे रजकन वंदिका जनार्दन ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा नाही द्यावया उपमा महायोग पीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्नं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करो व्रतवा नमः स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीकरण श्रीवरंजय हे नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अत्यात्रय जणी देवाची या जगत उद्धारा लागी धरिला उतार मेरा विलाप निवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अत्यात्रय जणी देवाची शरण शरण हरो शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभाटा काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही बापांनो विठाला विठाला संतांची संगती पाप नुरेती कल्पांती ऐसा संतांचा महिमा नाही द्यावया उपमा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा गेल्या 8 वर्षापासून या शिडको महानगर परिसरामध्ये होतोय आणि 8व्या वर्षाच्या 2ऱ्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आयोजकाच्या वतीनं या मात्या माऊल्यांच्या वतीनं माझ्याकडे आली त्यांचे लाख लाख धन्यवाद विठाला विठाला आयोजन जरी महिलाचं असलं पण अतिशय उत्कृष्ट आहे आपल्या परिसरातील दिग्गज असलेले हे विशारद महात्मे या ठिकाणी गायनाचार्य म्हणून उपस्थित आहे सगळ्यांचं नाव लौकिक करत नाही कारण आता वाजले 7:45 7:09 आपला कार्यक्रम आहे हो 15 मिनिटं तुमच्यापर्यंत येण्याला उशीर झाला तुमच्या सर्व संत मायबापांचे माफी मागतो काय असतं येताना जरा अवघड आहे तुमच्याकडे यायचं म्हटल्यावर सिग्नल तोडून नाही येता येत आणि आम्ही परमार्थात धोत्रावरचे लोकांना जर तोडी का नाही तेडीक लागती विठाला विठाला
ठिकाणी उपस्थित आहे. आमचे विनेकरी बाबा असतील, आमचे विनेकरी महिला असतील. मृदंग सम्राट या ठिकाणी अतिशय सुंदर आहेत. वादक आमच्या मातोश्री या ठिकाणी अतिशय सुंदर आहेत. तुम्ही सर्व आयोजक या ठिकाणी उपस्थित झालात. माता मावल्या, तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. जास्त पुंगी वाजण्यात मजा नाही. कमी वेळेमध्ये जादा रन काढणं हे आमच्या गायनाचार्यांना माहिती. आता यांनी बऱ्याच वेळेस गोपाळलेला आहे, त्याच्यामुळं मला बोलायला जास्त वेळ लागतो. आणि आपल्या हातामध्ये फक्त 1.25 तास उरला. 1.25 तासामध्ये अनुमान फटका एखाद्याला बसला तर बसला. विठाला विठाला. आता संत मीरा आदर्श महिला मंडळ या माता मावल्यांनी हा योग घडून आणला. या सज्जनांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग आला. अशा हरिभक्त परायण रुपालीताई भाऊसाहेब डमाळे आणि संगीताताई बाळासाहेब निक्कम या माता मावल्यांची आज अन्नदानाची सेवा आहे. त्या निमित्तानं आमच्या डमाळेताईची आमची या ठिकाणी त्यांच्या बहिणीच्या मेवण्याच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी भेट झाली होती. तिथं दहाव्याचा कार्यक्रम झाला. त्यांनी सांगितलं, बाबा आमची तारीख घेतील का? म्हटलं 7 ते 9 लई ओढताड होते, पण तुम्ही म्हणा बघू आपण. त्यांनी 9 ते 11 सांगितलं होतं, पण पॉम्पलेट बघितल्यानंतर वाटलं ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणून त्या सज्जनाच्या माध्यमातून येण्याचा योग आला. सत्य म्हणजे काही चपात्या झोडाचा परमार्थ नाही मायबाप. संतांनी जो परमार्थ तुमच्या आमच्या करता सांगितला ती टाइमपासाची जागा नाही. दिल बैलाने की बात म्हणजे कीर्तन नाही. अशी विनोदाची जागा म्हणजे कीर्तन नाही. कीर्तन लाख मोलाचा मिळालेला माणसाचा जन्म जर सार्थकी लावावा वाटत असेल, जरा बारीक कीर्तन ऐकायचा. 8 40 लोक बोवाठी लावले तुम्ही, आणि 10वे 13वेचे तर सोडूनच द्या. आजचा दुसरा दिवशीचा बो आहे. कीर्तन बारीक ऐकायचं, मनाचे कान करून ऐकायचं. कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागत. मुंगीच्या पाया इतका जरी भेजा कमी असला तर कीर्तन डोक्याहून जातं, कीर्तन डोक्यात जात नाही. विठाला विठाला. तुमच्या पवित्र आज्ञांच्या सेवेकरता घेतलेला भंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा संतांचा परिचय प्रतिजय महत्व सांगणारा भंग आहे. आणखी एक राहून गेलं, सांगून देतो. काय राहतो, माई गाडी एकदा हायवे लागली का खाली उतरत. अतिशय सुंदर अशा प्रकारचे आमचे हरिभक्त परायण शिंदे महाराज गोळवाडीकर अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम भाऊ तुम्ही दिली. भगवंत तुमच्यावर कृपा करून जरांग्याच्या सावा तुम्हालाच येऊ. विठाला विठाला. अतिशय सुंदर. हे जर चांगलं असलं का बोला लोड येत नाही जास्त, गाडी लोडवर राहत नाही. म्हणून बघा, शांती ब्रह्म एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, संतांचे संगती जीवनामध्ये संगत करावा, पण चांगल्याची करावा. पण नाद बाबा चांगल्याची सांगत नाही, संतांची सांगतात. संतांच्या संगतीला आल्यानंतर काय होतं, पंक्तीचा लाभ तर होतोच होतो, त्यात काही शंका नाही. परंतु पंक्ती बरोबर तुम्ही आम्ही ज्याच्या करता रात्रंदिवस 8 तास करतोय, आणि 8 तास करून सुद्धा तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख समाधान नावाची गोष्ट, आनंद नावाची गोष्ट मिळत नाही. याला कारण रस्ता चुकला. आता मला शिडकोला धडकायचं ना, मी गंगापूरहून धडकलो, बरोबर आहे ना. मला येता येता धोरेगाव लागावा, वाळूज लागावा, बरोबर आहे ना. येता येता तुमचा पंढरपूर लागावा, बरोबर. मला जर तिकडचंच लागत असेल तर मालगाव लागावा, वैजापूर लागावा, यावला लागावा. विठाला विठाला. चुकीचे गावं लागले, त्यावरती माझा मार्ग काय झाला, चुकला. तुम्ही आम्ही माणसाच्या जन्माला आलो. माणसाचा जन्म अतिशय दुर्बळ आहे, अतिशय दुर्मिळ आहे. मिळाला पण तो कळण्याकरता जर कळून घ्यावा असं वाटत असेल, 2-5 वर्ष आपल्या आयुष्याच्या हातात राहिलेले असत, बोटावर मोजण्या इतके आयुष्य आपल्या हातामध्ये राहिलं असत, आणि त्या आयुष्याचं जर सार्थक करायचं असेल त्याच्यासाठी संतांची संगत गरजेची आहे. 178 संतांनी संतांच्या संगतीचं वर्णन केलेलं आहे, पण आम्ही संगत सोडली आणि पंगत धरली, त्याच्यामुळे जीवनामध्ये दुःख प्राप्त झालं. विठाला विठाला. एकदा जीवनात संत येत नाही, आणि बी तर कळत नाही, आणि कळाले बी तर स्वीकारायची
करायची तयारी राहत नाही. जीवनामध्ये संत कळावा याच्याकरता कोटी जन्माचं पुण्य लागतं मायबाप. तोपर्यंत कोटी जन्माचं पुण्याचा संचय होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये संत येऊ शकत नाही. कल्पंती संत येणार नाही, येऊ शकत नाही. संत येण्याकरता आई वडील पवित्र असावे लागतात. ज्या मातेच्या कुशीत जन्माला आलो ना तिची कुश सुद्धा भाग्यवान असावा लागते. म्हणून जीवनामध्ये संत आला सर्व पापाची निश्चिंती होऊन जाते. पण संत सुद्धा ओरिजिनल असला पाहिजे. त्यानं काय होतं बघा, संतांच्या संगतीचा परिणाम सांगितला. जीवनात संत आला, संतांना भेटल्यानंतर माझ्या जीवनात नादोबाबा सांगतात पाप नुरे ते कल्पांती. कल्पापर्यंतच असणारं जे पाप आहे, अनंत जन्मीचं जे पाप आहे ते पाप ती वासना आणि ते कर्म संतांच्या संगतीत आल्यानंतर वाटी लागतं. म्हणजे त्याचा सर्वनाश होतो. बघा मग त्या संतांचं काय वर्णन करू शकणार आहे नादबाबा सांगतात. अरे आयशा संतांचा महिमा, किती महिमा असतात ते नट्ट्या पट्ट्यात नसतात. आम्ही तरी पट्ट्याच्या धोत्रावर आलो. संत नट्ट्या पट्ट्यात नसतात. चातुर्य हरवी, महत्व लपवी, पिसे पण मिरवी आवडीने. ज्ञानाचे हिमालय असतात, तपाचे डोंगरचे डोंगर त्यांच्या जीवनामध्ये असतात. परंतु ते स्वतःच पांडित्य समाजापुढे कधी ठेवत नसतात, सामान्य होऊन असतात. आयशा संतांचा महिमा. माझ्या जीवनात नादबाबा सांगतात जे संत आले त्या संताने माझ्या जीवनामध्ये बदल घडवून आणला. त्या संतांचं वर्णन मी करू शकत नाही. त्या संतांचे उपकार काय सांगू शकतो मी. माझी वाणी सुद्धा या ठिकाणी फिकी पडते. नाही द्यावं या उपमा. त्या संतांच्या उपकाराची उपमा देता येत नाही. त्यांना कशाचीच उपमा देता येत नाही. भरपूर संत भरपूर प्रमाणात भरपूर ग्रंथ वर्णन करतात पण संतांचं वर्णन होऊ शकत नाही. ठीक आहे, करायचाच प्रयत्न केला. नादबाबा सांगतात तीर्थव्रत तपदान. 4 मार्ग सांगितले. तीर्थ मार्ग सांगितला, व्रत मार्ग सांगितला, तप आणि सांगितलं. तीर्थव्रत तपदान दान सांगितलं. या सगळ्यांना ववाळून जरी टाकलं त्यांच्यावर तरी संतांचं वर्णन होऊ शकत नाही. आयसा संतांचा महिमा. मग नादबाबा सांगतात माझ्या जीवनात त्यांची संगत घडली, मी त्यांचं वर्णन करू शकत नाही. ह्या सगळ्या क्रिया मी त्यांच्यावर ओवाळून टाकल्या तरी त्यांचं वर्णन होऊ शकत नाही. अशा संतांची काय अपेक्षा आहे. संत चरणीचे रजकन. त्यांच्या चरणाची धूळ जरी माझ्या कपाळाला लागली ना, मृतिके हनमे पापम, अनंत जन्मीचं पाप मी विसरल्या जाऊ शकतो. याची अपेक्षा नादबाबा सांगतात. संत चरणीचे रजकन वंदी एका जनार्दन. जनार्दनासारखा संत त्यांच्या जीवनात आला आणि संतांना संतांचं कार्य करावा, संतांना संतांचा हेतू समजून घ्यावा. कशा करता आलो हे कळालं पाहिजे. कोणाला तुम्ही इडच आहे ना, इडच आहे ना, कोणाला कळावा. आम्ही काय करता आलो हे कोणाला कळावा. सांगणाऱ्याला जो 2 ताशी रात्रीचे डोस पाजू राहिला ना त्याला कळालं पाहिजे मी काय करता आलो, मला करायचं काय आणि माझ्या संग येणार काय. या गोष्टीचा पहिला अभ्यास त्याला करावा आणि मग जगाला सांगावा विठ्ठला विठ्ठला. सरळ सर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. माईबाप जीवनामध्ये संत येण्याकरता पुण्य लागतं. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करे. हो काय लागतं. पुण्य लागतं. पण कोणतं पुण्य लागतं इथं. जे पुण्य संतांच्या प्राप्ती करता लागतं मायबाप ते पुण्य वेगळं आहे. आणि तुम्ही आम्ही जे करतो ना ते सत्कर्म करतो. मी पहिलेच म्हटलं तुम्हाला कीर्तन बारीक ऐकायचं. कीर्तन थोडं बारीक ऐकायचं म्हणजे कळत नाही. तर मग कीर्तन ऐकू ऐकू आम्ही कटळून सांगितणारे कटळून गेले. दगड उचला तिकडे बोय आहे ना, सांगणाऱ्याचा ऊत आला पण काय सांगायचं कोणाला कळालं, काय ऐकायचं आपल्याला सुचाला. संत जीवनामध्ये
जे ओरिजिनल संताचं वर्णन संत करतात ना ते वेगळे. तुकोबारायाचा एक 8-9 चरणाचा अभंग आहे. करिता कवित्व नव्हती ते संत, करिता कीर्तन नव्हती. लय मोठी यादी देईल त्याने. मग हे सगळं करणारे संत आहे का? नाही 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 नाही. संत कुणाला म्हणतात मायबाप? त्याची संत, त्याची संत, त्याची संत, त्याची संत, तेची संत. त्यांचा हेत काय आहे? हेतू काय आहे त्यांचा? समाजाला लुटावं. हा संताचा हेतू असेल का? नाही. ज्ञानोबराय तुकोबरायांचा विचार करा. जेवढी जेवढी संत मंडळी झाली यांचा विचार करा मायबाप. यांना समाजाने सतत त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी पण त्यांनी समाजावर रोष ठेवला का? ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे की नाही? ज्ञानेश्वरीमध्ये एखादी तरी ओवी का? आम्हाला ज्यांनी लय त्रास दिला त्याची ओवी की त्याच्यात? नाही. उलट ज्ञानोबराय सांगतात दुरितांचे तिमिर जाऊ. पहिले त्यांची आठवण काढतात. त्यांना सद्बुद्धी लाभली पाहिजे, त्यांना चांगला विचार जीवनात यायला पाहिजे. म्हणून संतांनी संतांचं कार्य सोडल्यामुळं समाजाला अवदासा प्राप्त केली. संतांचं कार्य, संतांचा हेतू, संतांचा अवतार कशा करता असतो? गबाळ गोळा करायला. मग तुम्ही आम्ही बरे द्यायचे पेक्षा आपण 2-4 फ्लॅट घेतले असेल, 2-4 एकर जमीन घेतली असेल, त्यांच्यापेक्षा आपण बरे. संतांचा हेतू तो नसतो. संत कशा करता अवताराला येत असतात मायबाप? उद्धाराया आले जन जड जीवा. जड जीवाचा उद्धार करण्याकरता संत येत असतात. म्हणून जीवनामध्ये संताला प्रतिजयाचं महत्व का प्राप्त झालं असेल? नाथबाबा सुद्धा सांगतात संताला महत्व का प्राप्त झालं असेल? सहजासहजी मिळत नाही. बघा ज्ञानेश्वरीतली एक ओवी सांगतात मला. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. ओवी कळाली तुम्हाला? आमच्या उलटे ओव्या पाठी मागून पुढं 18 देऊन पहिले आधी लोक पाठी उलटे ज्ञानेश्वर्या. काय सांगितलं या ओवीचा अर्थ? तुम्ही आम्ही जे कर्म करतोय मायबाप ते सत्कर्मात मोडतं. उपास तपास करणे, व्रत वैकल्य करणे, आळंदी पंढरीची वारी करणे, कथा कीर्तनाला जाणे, तुळशीची माळ घालणे, दिवसभर नामस्मरण करणे, हे कशात मोडतंय? हे सत्कर्मात मोडतं. पुण्य याच्यापेक्षा वेगळं आहे. पुण्य मिळाय करता संत सांगतात कोण पुण्याचा होईन सेवक, कोण पुण्याचा होईन सेवक, पुण्य सांगितलं. कोण पुण्य याचा होईन सेवक. याचा सेवक होण्याकरता कोणतं पुण्य लागतं मायबाप?
देव जीवनात प्राप्त होण्याकरता कोणतं पुण्य लागतं, संत जीवनात येण्याकरता कोणतं पुण्य लागतं? मायबाप आपल्याकडच्या नोटा विदेशात चालत नाही. आला द्या का 2,000 होत्या ना मध्ये, आता बंद झालं, सोडून द्या. चाला द्या का द्या. कडक जरी बंडल असले चालते की तिकडे ते आहे इकडचं चलन तिकडं चालत नाही, तिकडचं चलन इकडं चालत नाही. मग जर उद्धार व्हावा असं वाटत असेल, जीवनामध्ये संत यावा असं वाटत असेल, जीवनामध्ये भगवंत अनुभूतीला यावा असं वाटत असेल, कोणतं पुण्य लागेल त्याला? तिळा तिळा पुण्य झाला पडे ते हे बहुता जन्मी जोडे. तिळा तिळा पुण्य जीवनामध्ये यायला लागतं. तुम्ही आम्ही करू नये या मताचे संत नाहीये, करायलाच पाहिजे. तीर्थीवरती भाव धरू रे करुणा, शांती दया पाहुणा हरे. काय कर? तीर्थव्रत कर मायबाप, पण कशा करता करायचं हे समजून घेतलं पाहिजे. आणि संत काय करत असतात? तुम्हाला आम्हाला अस्तित्वापर्यंत घेऊन जाण्याचं कार्य संत करत असतात. बघा तुम्ही आम्ही कुठून आलो, जिथून तुम्ही आम्ही आलो तिथूनच संत पण आले. बरोबर बरोबर आहे ना? आईच्या पोटातून तुम्ही आम्ही बी जन्माला आलो आणि एखादा संत आकाशातून तप केले का? नाही ना. त्यांना सुद्धा आई वडील आहे. बरोबर. तुम्हाला आम्हाला जे जगाय करता, तुम्हाला आम्हाला जगा करता ज्या गोष्टी लागतात त्याच गोष्टी संताला पण लागतात. बरोबर आहे ना? काय लागत? तुम्ही असे गंभीर होऊच नका, अगदी असे फ्रेश राहा. नसन पटत तर सांगा, जे ज्ञानेश्वर माऊली करायला वेळ नाही लागत आपल्याला. काय तुम्हाला आम्हाला जगाला अन्न वस्त्र निवारा 3 गोष्टी लागत आहे का नाही लागत? मग संताला त्याच लागत असेल ना? का संत वारा पित्या? संताला पण अन्न वस्त्र निवारा आहे. बरोबर. जरा बारीक लक्ष द्या बरं. मी संताचं महत्व तुम्हाला सांगतोय. अन्न विचार करा, आपल्या घरात किती बी आहे की नाही? बरोबर ना? आता सरकार फुकट द्यायला लागलं. बरोबर आहे की नाही? संताच्या घरी अन्न आहे का? बघा बरं का, या तिन्ही गोष्टी तुमच्या आमच्या जीवनाचा आणि संताच्या जीवनाचा विचार करा. संताच्या जीवनामध्ये अन्न करता पत्नी मरण पावली तुकोबरायांची. बरोबर. जर ज्ञानोबराय भिक्षा मागायला जर गेले असेल आळंदी क्षेत्रामध्ये, मायबाप कुणी भिक्षा वाढू नये, कुणी नाही. संन्याशाची कार्टी व्हाळीत टाकलेले संत होते तवा. वतेचे नाव त्यांची त्याचे पित्र. मायबाप असले का तुम्हाला लई करळ लागेल. आता मायबाप असले का त्याला अजिबात विचारायचं नाही. आणि मेले का कायगाव टाक्याला जाऊन राख टाकायची, नाशिकला जाऊन हस्ती टाकायची, मातृदयाला जायचं, पितृदयाला जायचं, बोंबलं हिंडायचं. अरे कशाला रिकम फिरत र तुझ्या गावात नाही का तीर्थ? अरे कशाला रिकम फिरत र तुझ्या गावात नाही का तीर्थ? कशाला रिकम फिरत र तुझ्या गावात नाही का तीर्थ? कशाला रिकम फिरत र तुझ्या गावात नाही का तीर्थ? या संताला वळीत टाकलं, त्याला संप्रदायात नाही तो संत. अन्न छत्र लावले काशी, घरी माया बाप उपासी. अरे हे दादा का खरर, कशाला रिकम फिरत? नमस्कार आहे तुम्हाला. 8 वाजले. बरोबर आहे ना? त्याच्या जसा पुंगी वाजली का नाक डोलतो की नाही, काही ना थाप टाकले इकडे बाप. तुम्ही इथं मला गुंतून ठेवलं, यायला माहिती. तुम्ही मला इथं गुंतून ठेवलं. माया कीर्तन जर तुम्ही मला लई कुदू कीर्तन करावं लागत आहे. कीर्तन म्हणजे काही मी तुमचा टाइमपास करता करत नाही. मला धंदा नाही म्हणून मी करत नाही, अजिबात नाही. आपल्या आनंदाकरता कीर्तन करायचंय. आपल्या आनंदाकरता कीर्तन असतं. कीर्तन भक्ती काय करता असते? दुसऱ्या करता? नाही 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 नाही, आपल्या आनंदाकरता असते. जाऊया. अन्न छत्र लावल्या काशी, घरी माया बाप उपासी. काय म्हणावं द्यायला? आता इथून पुढे ध्यानात ठेवा, तुम्ही जे 10 13 घालून राहिले ना, अजिबात चुकीचे. तुम्हाला राग येईल या व्यासपीठावर मी बोलतोय. हा माझा विषय नाही, माझा विषय वेगळा आहे. पण मी तुम्हाला सांगतोय, माणूस
आयसीयूत असल्यानंतर गेला कधी आहे तुम्हाला माहिती का? मग तुम्ही जे वेन केलवेन मूर्त काढून राहिले, पिंडदान करून राहिले, हे त्या स्थितीवर आहे का? मग चाललं काय? कसं येड लागलं जगाला र देव म्हणती भांड्याला, जगाला र देव म्हणती भांड्याला, देव म्हणती भांड्याला, म्हणती भांड्याला, येड लागलं जगाला र देव म्हणती संत ठेपा दाखवत असतात, अस्तित्वाची ओळख करून देणारे संत असतात. संत ज्ञानोबरायांनी तुकोबरायांना कोणाला काढलं का? एखाद्या तरी अभंगामध्ये, एखाद्या तरी ग्रंथामध्ये वर्णन सांगा का ज्ञानोबा तुकोबरायांना कोणाला गाडलं असेल म्हणून. उलट तुकड्या करता भोवती झाल्या, तुकड्याची पर्वा संतांना नसते, ते तुकड्यावर लागले त्याचे तुकडे झाले. विठाला विठाला जन्माला आलो माणसाच्या, आणि माणसाची जर ओळख करावी असं वाटत असेल, आपली ओळख आपल्याला करता येत नाही. आपली ओळख आपल्या आई बापाला सुद्धा कळत नाही. बघा, एखाद्या मुलाचे आई पण शिक्षिका आहे आणि वडील पण शिक्षक आहे, दोघंही शिक्षक आहे का नाही? दोन्ही दोन गावाला ड्युट्या करतात, 35-35 पोरं सांभाळायच्या का नाही? 70 पोराला ते शिकवतात आणि त्याचे पोरं दुसऱ्याच्या शाळेत काऊन घाली द्या? मग त्याला घरी शिकिता येत नाही का? काट्या ऐकत नाही? तशी रीत आहे का? नाही, तशी रीत नाही, तशी रीत नाहीये. त्याला रीत शाळेतच घालावं लागतंय. आपण म्हणतो ना, घरी पिकलं तिथे विकत नाही. जशी लेकरांना शिकण्याकरता दुसऱ्या शाळेत घालावं लागतं ना, तसं तुम्हाला आम्हाला अस्तित्वाची ओळख होण्याकरता ही गोष्ट शाळेत मिळत नाही. ही गोष्ट या धर्ममंडपामध्ये सुद्धा आज मिळत नाही. राजकारणाचं सोडून त्या विषय नाही तो आमचावाला, काय ना चारी पाय सोडून दिले आता. मग ही जी उद्धाराची जी ओळख आहे, कोणी करून द्यावा? आपण बिमार पडतो का नाही? बिमार पडल्यानंतर अनुभवी डॉक्टरकडे जातो का बिगर अनुभवी? चांगल्या डॉक्टरकडे नाही, अटॅक्स हॉस्पिटलला नाही म्हणतो आपण. काऊन? तिकडं चांगली ट्रीटमेंट मिळते, तिकडं अनुभवी डॉक्टर आहे. मग जसा बिमार पडला त्या अनुभवी डॉक्टरकडे जावा लागतो. बरोबर आहे का नाही? आता तुम्ही कंपन्यातले लोक आहेत, बरोबर आहे का नाही? आपल्या कंपनीची एखाद्या तुटुक मुटुक कुठंतरी राहते ती सेक्टरमध्ये, एखाद्या जी सेक्टर या सेक्टरमध्ये कुठंतरी राहते एका कॉफऱ्यात, तिची ऍड येते लोकमतला, तरुण भारतला, आणखी कोणते कोणते असेल त्याला. त्या ऍडवर सगळं राहतं, या पदाकरता एवढा एवढा पगार दिला जाईल, बरोबर आहे ना? ह्या फॅसिलिट्या तुम्हाला दिल्या जाईल. पण खाली बारीक अक्षरात टीप असते. काय याची? 3 टाइम खायला भेटेल. काय याची राहते? तू ज्या पदाकरता येतोय ना त्या पदाचा काय पाहिजे? अनुभव पाहिजे. बरोबर आहे ना? 6 महिन्याचा असेल, वर्षाचा असेल, काय पाहिजे? अनुभव असावा लागतो. अरे साध्या कंपनीत जर काम करायचं तर अनुभव लागतो. अनुभवाले अंगा अनुभव लागत असेल तर मग जीवा आणि शिवाचं ऐक्य भावण्याकरता अनुभवून सांगायला पाहिजे का बिगर अनुभव? वाचून सांगायला पाहिजे का ऐकून सांगायला पाहिजे? सगळा परमार्थ म्हणा म्हणीचा चालला आणि वाचायचा चालला. अनुभव कुणाला आहे? माऊलींनी अतिशय सुंदर प्रमाण दिलं. अनुभव आले अंगात कोणाला? यायचं प्रमाण आहे किती? मा आहे का उपट सुंब्याचं? कोणाचं प्रमाण आहे ते? संताचं आहे ना. जाऊ द्या, तुम्हाला संतच नाव माहित नसेल ना, सुद्या
पण तुकोबरायचा प्रमाण आहे की नाही ते अनुभव आले कोणाच्या आमच्या अंगात देव येतोय अनुभव कुठे येतं का नाही देव सुशिक्षित माणसं ज्या वेळेस भर चौकात बायकोच्या अंगात आलं नाही भर चौकात जर बायकोच्या अंगात आलं ना येईल करेल राहते त्यानं येईल ते लगेच साष्टांग लोटांगण घालतं बोल आई काय झालं बोल आई काय झालं काही नाही झालं टिकोर काढायचं नाहणच राहील तुला देव अंगात यायची गोष्ट आहे का अंगात आहे सुशिक्षित माणसं आहे ना खालून वरून डिग्री आहे ना आपल्याला अरे अडाणी लोकांनी देव सांगावा सुशिक्षित माणसांना त्याच्यावर विचार करू नये 14 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी देव सांगावा चौऱ्या गोळा करणाऱ्या सनाबाईंना देव सांगावा मीराबाईंना देव सांगावा आमच्या टकुऱ्या देव उतरू नये आमचा जमारा गेला आणि असं पाहिलंच नाही तुमचं लय पाप आहे तुम्हाला अनुभवालाच नाही आलं आणखी खाली येऊन सांगू का लग्न झाल्याचा अनुभव आहे ना लग्न नाही झाल्याचा अनुभव पोरं झाल्याचा अनुभव पोरं न झाल्याचा अनुभव भूक लागल्याचा अनुभव भूक भागल्याचा अनुभव सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे डोकं उठलं त्याचा अनुभव डोकं उतरलं त्याचा अनुभव प्रत्येक गोष्टीचा अनुभव देवाचा काय अनुभव ते का आता खरं आहे का ते का आता राहिलं का बरं राहिलं भुटी फोट राहिलं इथं अरे आजही देव तसाचे तसाचे देवा हे हृदय मंदिर शोधून पाहे देव आहे देव आहे आ देवा आहे देव आहे देवा आहे देवा आहे हृदय मंदिर शोधून पाहे देवा आहे देवा आ देवा आहे देवा आताही देव तसाच्या तसा आहे जायचा हृदयामध्ये मिरामो सर्व सुखाचा आरामो का भ्रांताची कामो विषयावरी देव तयाच आहे मग पाहायची काही रीत असेल का नाही देव अनुभवाची काही रीत असेल का नाही देव वाचून कळतो काय देव सांगून कळतो का किती कीर्तन ऐकल्यानं देव कळन तुम्हाला अरे कीर्तन म्हणजे एक दौंडी आहे दौंडी कीर्तन म्हणजे परमार्थ नाही मी कुदू कुदू कीर्तन करतो मला काय विमान यायचं का नाही नाही आतला देव जर कळावा असं वाटत असेल हृदयातला देव कळावा असं वाटत असेल ज्ञानोबा घटात राम आहे मग बाणावाला आहे का भाटावाला आहे का चक्रावाला आहे का त्रिशूळावाला आहे का डमरूवाला आहे का आहे सर्वांगटी प्रमाण सांगितलं का नाही सर्वांच्या हृदयात देव आहे का नाही मग तो हाताबाया टांगड्याचा असेल का नाही तो ज्या रीतीनं कळावा याच्याकरता संत लागतात बर का संत बावळा कायच्या डोक्यात नाहीये आज ते तारखेवर गेले आम्ही तारखेवर नाही इसगाव तिसगाव फिरणाऱ्याला चाळीसगाव नाही 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 आमच्या संतांना तारखी पाहून कार्यक्रम नाही केले का नाही केले नाही केले एवढी मोठी ग्रंथ संपदा कशा करतात तारखेवर केली काय तर देव कळावा असं वाटत असेल बघा बर का हरिप्राप्तीशी उपाय धारावे बुवाचे पाय कोणाचे पाय
संत मरून गेले ना आमच्यासारखे कुठं आले धडकले शायनिंग मारायला. मला एक भेटलो तिकडे भुसावळकडे आणि मी आता 1000 कीर्तन केले म्हणजे थांब तुला आता विमान यायचं न्यायला. परमार्थ याच्यापेक्षा काहीच पटीनं लांब आहे मायबाप. आणि देव कळावा असं वाटत असेल तर जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला न कळण्याचं कारण कोणी असो, तपी तपी संन्यासू असो, कोणी असो, त्याला जर देव कळावा असं वाटत असेल तर त्याच्या 3 गोष्टी गेल्या पाहिजे. पाप गेलं पाहिजे, वासना गेली पाहिजे आणि कर्म गेलं पाहिजे. या तिन्हीमुळे देव कळत नाही. आणि या तिन्हीला काडी एका गोष्टीनं लागत. या तिन्ही गोष्टीला काडी एकच रामबाणीला. नाम संकीर्तन साधन पायी सोपे, नाम संकीर्तन साधन पायी सोपे, नाम संकीर्तन साधन पायी सोपे, नाम संकीर्तन साधन पायी सोपे. तळाशीला पगड मातरीचे, तळाशीला पगड मातरीचे, तळाशीला पगड मातरीचे. जगती मायेचं नावे वडवता, जगती मायेचं नावे वडवता. नामस्मरणाशिवाय देव कळू शकत नाही. जबाबदारी अर्जुना हा बोधून भेटे मना, जबाबदारी या साधना भजाव्याची लागे. जोपर्यंत कळत नाही, आणखी येऊ खाली सांगू, आणखी खाली येऊन सांगत तुम्हाला. देव कळावा असं वाटत असेल. माझ्या ज्ञानोबराईने 14 वर्षाच्या लेकरांना दृष्टांत देऊन सांगितलं हरिपाठामध्ये. म्हणतो नि नवनीता कैसे घ्यायचा, म्हणतो नि नवनीता कैसे घ्यायचा, म्हणतो नि नवनीता कैसे घ्यायचा, म्हणतो नि नवनीता कैसे घ्यायचा. माया व्यर्थता दांडी मार्ग, माया व्यर्थता दांडी मार्ग, माया व्यर्थता दांडी मार्ग. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. सगळ्याच्या पाठीने, सगळ्याच्या पाठी पाठ असावा का वाट माहिती असावा. बारीक ऐका बरं का. ग्रंथ हे थेरी, ग्रंथ देव नाही, ग्रंथ थेरी आहे. प्रॅक्टिकल कुठे? पुस्तक हे थेरी आहे, प्रॅक्टिकलची रूम वेगळी राहते. मेंटल खोपडीच्या त्या थेरीलाच देव समजून बसले नाही बर का. आणखी खाली दृष्टांत देऊन सांगतो तुम्हाला. काही नाही, आपल्या एका काडव्यात जरी एका चरणात जरी सुटलं ना कीर्तन तरी चालतं, काही अडचण नाही. आपण काय बॉन्ड करून दिलं का 4 वळी सोडायला पाहिजे. बघा आपल्याकडं सगळ्याला माहिती आहे. आता तुम्हाला लाडक्या बहिणीला ज्यादा माहिती, सगळ्यांना पासबुक काढून गेले ना बर का. आता तुमच्या खात्यावर जरा बारीक ऐका बरं का. आता आपल्याकडं तोंडवळ आता आपल्या खात्यावर 7,500 रुपये येईल, बरोबर आहे का नाही. मेसेज आला आपल्याला. मग आता ते पैसे आहे का? तुम्ही काहून बोला ना. पंगत नंतर आहे का ताई? नंतर आहे ना. तुम्ही विचारच करू नका ना. दणकून खायचं, कणकून झोपून राहायचं. खात्यात पैसे आहे का नाही? तुम्हाला मेसेज आला का नाही 7,500चा? आला. मग पैसे आहे का नाही ते? मग आता तुम्ही जर पासबुक घेतलं हो आणि सोनाराच्या दुकानात गेल्या, सोनाराच्या बरं का, आणि त्याला आता 8,000 रुपये ग्रॅम आहे, बरोबर आहे ना. त्याला सांगितलं मी वरचे 500 देते, हे 7.5 याच्यातून तू घेऊन घे, मला 1 ग्रॅम दे, तुकडा देईन का तो? हा देईन. काऊन? मग पैसे आहे का नाही? ते पैसे आहे का नाही? ते मग त्यानं द्यायला पाहिजे का नाही? ते म्हणतात ए ताई तसं नाही का, ते काढून आण, ATM मधून काढून आण, फोन पे वर मार, तवा तवा पैसे. तसे पैसे ते पैसे नाहीये का? पैसे आहे. ते पैसे असल्याचा पुरावा आहे, पैसे नाही. ते पैसे असल्याचा पुरावा आहे, पैसे नाही. ज्ञानेश्वरी, भागवत गीता, 6 शास्त्र, 18 पुराण
हे सगळे काय आहे? देव असल्याचा पुरावा आहे, देव नाही. हो, आणि ते काय करता ज्ञानोबाराय दृष्टांत देतात. म्हणतो निनवनीता. आता हे दृष्टांत झाला बरं का, सिद्धांताकडे नंतर जाऊ. तसं आधी दृष्टांत सांगतो तुम्हाला. आता नवनीत करायचा असेल तर त्याला सत्यनारायण घालून चालन का? चांगलं 2 लिटर आहे, 90 रुपये लिटरचं घ्यायले, बरोबर आहे का नाही? अय ताय आहो, बरोबर असंच आहे ना. गंज आहे ना, 2 लिटर गंज भरेले बघू ना पातेल, बरोबर आहे ना. मग त्याच्याजवळ 16 सोमवार केले तर मग का शाही चरित्र वाचावा, त्याच्या पुढं त्या पातेल्याच्या पुढं होईन का त्याचं लोणी? होईन का? नाही ना. काय करावं लागेल त्याला? हा, या आमच्या आया हया अजून याला इर्जन बी माहित नाही राहत आया हो. हे रेडीमेड जाऊन फ्रीज मधून घेऊन येतील, दुकानातून घेऊन येतील, येता येईल दूध आणि यायला पनीर बिनीर सगळं रेडी. यायला इर्जन सुद्धा का नाही? मम्मी इर्जन काय आलं म्हणत्या? अशीच गोष्ट चालता होते. मला दृष्टांताकडे यायचं. काय टाकावं लागत दुधामध्ये? विरजण टाकावं लागत बरं का. अजून दृष्टांतच चालू आहे, मला सिद्धांतापर्यंत आलो नाही मी, दृष्टांतापर्यंतच आहे. जसं दुधामध्ये बदल व्हावा असं वाटत असेल तर दुधाला काय करावं लागतं? तापावं लागतं. तापल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये विरजण घालावं लागतं. विरजण घरातलं चालत नाही. विरजण लिंबू पिळून चालत नाही, अजिबात चालत नाही. मेंटल खोपडीच्या हो, चालत नाही. याला शेजार निघून आणावं लागत. शेजारनीला कप भर, आपण काय घड भरते. आता हे मी खेड्यातला आहे म्हणून तुम्हाला खेड्याची भाषा सांगतो. तुम्ही काही इथत नाही टपकले, तुम्ही बी तिकडूनच इकडे येईल बायपास. तुम्हाला कळत आहे काही गोष्टी, माझी मराठी कळू राहिली ना. हा बरं का, ते इर्जन आहे ना घरातलं नाही राहत, शेजारणीच आणावं लागतं, शेजारणीच. आणि शेजारणीकडून विरजण आणलं रे आणलं, ती काही 2-4 लिटर देत नाही, ती उगाच शिकते ती बोर्डवर. एवढं विरजण 2 लिटर नाही 50 लिटर जरी दूध असलं तर त्याच्यात काय करता येते? बदल करतं का नाही? करते का नाही? बदल करतं. काय होतं दुधाचं? काय होतं? दही होतं ना, बरोबर आहे की नाही? दही होऊन सुद्धा लोणी झालं नाही. त्याला काय करावं लागत? घाम येईपर्यंत, अंगाला घाम येईपर्यंत उसळावं लागत, त्याला मंथन करावं लागत, बरोबर आहे ना. आणि रोज म्हणते गुमगुम करते रे घुमती. काय घुमती? डोमलं काय घुमती? नको तिकडच घुमती. कुकू लावलं का अंगातला देव निघून जातो. कापूर लावला तर देव कोणत्या गावाला जातो मला माहित नाही. माऊली काय? अरे 178 संत झाले, रक्ताचं पाणी करून त्यांनी एवढं अट्टहासानं देव सांगितला. आमच्या टकुऱ्यात उतरत नाही. आणि 2 मिनिटात बरं कापूर लावल्या देव अंगात येतो आणि कापूर विजल्यावर पुढे निघून जातो सेकंड शिपला. बघा, जाऊ द्या. दही झालं, दह्याला घुसळण केल्यानंतर त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. असार खाली जातं आणि सार वर येतं, बरोबर. असार म्हणजे ताक आणि सार म्हणजे लोणी. सार 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 विठोबा नाम तुझे सार. वर येत आहे लोणी. लोणी वर आलं तरी काम नाही. त्याला काय करावं लागत आहे? कडकडून तापावा लागत आहे. आणि तापल्यानंतर त्याचा जो द्रव पदार्थ तयार होतो त्याचं नाव आहे तूप, बरोबर. आमच्या एखाद्या खेडेगावातल्या माणसांना तुमच्या या महानगरीमध्ये विकायला आणलं तूप, त्याच्या स्टीलच्या डब्यामध्ये आणलं तूप, गावरान तूप. आता माझ्यासारखं मेंटल खोपडीच राहतं चौकात. ते गेलं का ते खरंच ओरिजिनल आहे का? हे डुप्लिकेट संक्रित जन्माला येईल हे म्हणतं ते ओरिजिनल आहे का? आणि ते घेतं तिथं आणि तिथे गेलं का ते जावा खल्लं त्या माऊलीना, खल्ल्याबरोबर यानं असा हात. हे म्हणतो बापानं तरी कधी तूप पाहिलं होतं का? त्याला ही रीत आहे का माऊली? नाही, त्याला ही रीत नाही, त्याला रीत वेगळी आहे. बघा, त्याच्या बाजूला शेजारची ताई येते, आवाज ऐकून आल्याबरोबर ती पाहते, याच्यासारखीच क्रिया ती करते. आल्यानंतर ती डब्यामध्ये बोट बुडतं ना बुडतं, तुपाला स्पर्श होतो ना होतो, बरोबर आहे ना. तूप चेक करायची काय प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल, थेरी नाही. थेरी मी पहिली बोंबाला तुम्हाला, हे प्रॅक्टिकल आहे. मग आता तूप पुढे हाताला लावलं ते तूप आहे का नाकात घुसलं ते तूप आहे? असं कीर्तन जरा डोक्यावर जाणार आहे तुम्हाला.
कारण तुम्ही विनोद चुटकुले ऐकू ऐकू दातड काढू काढू तुम्ही जाम झाले आणि आम्ही सांगू सांगू जाम झालो. खरं सांगायला लागलं का सकेला राग येतो. आणि हा मला काही गरज नाही, कशाचीच गरज नाही. हो, माझी अतिशोक्ती तुमच्या पुढे नाही सांगू राहिलो. मला दिवसभर तुकडा कामायला जावं लागत आहे ड्युटीला. मला जावे ते माझ्या नशिबातच नाही. हो, डिसेंबर मध्ये 22 दावे थेरवे नाही म्हणून सांगितलं. 22 जोक नाही, तुम्हाला नंबर सह देतो त्या लोकांची. कीर्तन म्हणजे आमचा हा खानदानी धंदा नाही. पण एक गोष्ट आहे, लाख मोलाचा समाज येऊन बसला, खाया पियाची व्यवस्था आहे, राहायची व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था आहे. सांगायचं काय? उदाहरणार्थ सांगायचं असतं का हशी मजाकचं सांगायचं असतं? तुमच्या घरात 160 चॅनल नाही का नाटक करायला? मग इथंच सांगायला पाहिजे का? आमच्या संदर एवढ्या करता रक्त आठवलं का? जाऊ द्या. तूप तयार झालं, मग त्या तुपाला पुन्हा दूध होता येतं का? त्याला पुन्हा दही होता येतं का? नाही, होऊ शकत नाही. तसं आता हा झाला दृष्टांत. सिद्धांताकडे या, बरोबर? तैसे घे अनंता, या पद्धतीनं तू काय कर, देव घे. मग आता दुधाच्या जागी देव ठेवा. तिकडं दूध, इकडं देह, बरोबर? आता द्यात काय यंत्र संपन्नमध्ये द्या, या द्यात काय औषध घ्या, द्या काय इलेक्ट्रिकला धरून बसायला, काय करते याला? द्यात काय टाकावं लागेल? तसं दुधात काय टाकावं लागत? विरजण, बरोबर? मग द्यात काय टाकावं लागेल? हा, देहामध्ये नाम देत असतात. नाम सद्गुरुनाथ नाम देत असतात. ते नाम देहामध्ये टाकलं रे टाकलं. या नामाची ती खुण, नामाची ती खुण, काय दान केलं मूर्ख जन, काय दान केलं मूर्ख जन, नामस्मरण हाताने करायचं नाही, नामस्मरण पायानं करायचं नाही, नामस्मरण मुखानं सुद्धा करायचं नाही. म्हणजे ना असं हे उपट तुंबे कुठून आणलं डमाळे जाई? हे नवीनच सांगू राहिलं काहीतरी वेगळं. ही गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायानं करायची नाही, ती गोष्ट वैखरीना करता येत नाही. ते अनिर्वाच्य वाणीचं साधन संत देतात. म्हणून नाथबाबा सांगतात, माझ्या जीवनामध्ये 5-5 पिढ्याचं पुण्य तयार झालं. आणि 5-5 पिढ्याच्या पुण्यामुळं झालं काय? माझ्या जीवनामध्ये जनार्दनासारखा संत आला. आणि त्या संतानं केलं काय? अभंगाचं पहिलं चरण, संतांच्या संगाती, संतांच्या
असं वाटत असेल तर संतांची संगत करा. आज संताला काही मागू नका, काही मागायची गरज नाही. न सांगता तुम्हा त्यांना सांगायची गरज नाही. माझ्या घरात चाला, मला एखाद्यानं दिलं 1 कोटीचा बंगला बांधलेला होता, 1 कोटीचा बंगला. ज्या दिवशी वास्तू शांती त्या दिवशी सुनाना झिट्या धरू धरू आणलं एकमेकीला. वा रे वा, शांती झाली का? शांती झाली. शांती सून म्हणे माया आईनं एवढा मोठा हायर केला आणि तुम्ही सळडी साडी तिला दिली दुसऱ्याची. काही चांगली साडी द्यायला पाहिजे होती, त्याच्यावरच झोपली. मग वास्तू शांती केली ना, 50-50 हजार रुपये दक्षिणा केली, सगळ्याला जिथल्या तिथं केलं का नाही? वास्तू शांती झाली का नाही? झाली का? मग वास्तू शांती करायची असते का आपली शांती करायची असते? आपल्या करू बी कटाळा आला आता. माणसाच्या इतक्या शांत्या झाल्या, आबा बाबा 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 विचारूच नका. एवढ्या शांत्या करूनच जमाना कोणाचा अवघड आहे बरं का. शांती वास्तूची गरज नाही. काय स्लॅब बोखांडी पडू नाही राहिला, काय दार निघून पळू नाही राहिले कोणीकडे. शांती मनाची करायची असते, मनाची. मला नेलं त्यानं धरून, असं नेलं धरून. सगळं 3 मजल्याचं बिल्डिंग खालून वरून हिंडून आणलं त्यानं मला सगळं. आता फुकट इर्या बैली येले, मग उभा ठेवा राहणार का हरकत? बोलून याय ना लोक इकडे. धरला हात नेलं, 3 मजले हिंडून आणले. आणि शेवटी निघायच्या टायमाला बाबा आपल्या देवघराकडे चला म्हटलं. चला गेलो देवघराकडं. एवढा कोटीचा बंगला मायबाप आणि देवघर एवढं किचनच्या बाजूला. कोण तरी सांगितलं असेल मेंटल खोपडीच्या ना, ईशान्य दिशेला देव लागतो. हा, ज्याच्या डोक्यात देव नाही ना तो तुम्हाला बाजारात सांगायचा. आमच्या संतांचा अनुभव. हरीची यादाचा हरिदाई दिशा, जे जे दृष्टी दिशा ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. संताचा देव आणि मेंटल खोपडीचा देव. इकडं तोंड करा तिकडं तोंड करा. आलं म्हणे बाबा आम्हाला एखाद्यानं सांगितलं त्या देवाचं तोंड तुम्ही चुकीचं करेल, त्याच्यामुळे तुमच्या घरात भांडणं होत्या. तुमच्या घरात गण 3 दांडांना पोरग जातं, पोरगी जाती, सून जाती, सगळेच जात्या, तरी बरकत नाही घरामध्ये, पुरत नाही. भानगड काय म्हणे? देवाचं तोंड कोणीकडं करू? म्हणलं देवाचं पुढं असलं तर चला, पण तू देवाकडे कर. तो तोंड देवाकडे नाही, तो तोंड हातीलीकडे. हे कसाला तुझ्या घरात शांती? ऐ नको ते खायचं, नको ते ढोसाचं. मेल्यावर त्याच्यात तोंडात तुळशीचं पान कोमाचं पालथ्यानं शिवायचे. हा ज्यांना कोंबला ना त्याच्या बोखंडी त्याचं सारं बसत बा. निम अर्ध आणणाऱ्याला जातं, निम कोंबणाऱ्याला जातं. जिवंतपणी तुळशीची माळ घालायची नाही आणि मेल्यावर तुळशीचे पानं कोंबायचे. कोणत्या देवानं ठरवलंय? देव का आमच्या बापानं ठेवला काय? ऐ घासाचा तूर आणि मीर आणि कोण देईन पाणी? आणि देव लागत आहे, फुकट देव भेटतो काय? अरे हिमालयामध्ये आता तुम्ही कुंभमेळा पाहू राहिले ना, पाठीला पोट लागले द्यायचे, पाठीला पोट लागले द्यायच्या, डोक्यात सुद्धा देव जायला तयार नाही. योगी यांच्या ध्यानी द्याताना तुडसी, तो तू आम्हापासी मागे पुढे. योगी या दुर्लभ तोम्या देखील साजनी, अरे पाहता पाहता मन न पुरे धनी. येऊ संतांचा अनुभव पाहना, आम्ही करू काय राहिलो. म्हणून जीवनामध्ये नाथबाबा सांगतात संतांची गरज आहे. म्हणून जीवनामध्ये खिसे कापू नाही आले पाहिजे. जपी लागला जपाला आणि येणारा लागला खपाला, कधीच समाज सुधरू शकत नाही. तुम्हाला आम्हाला जर अस्तित्वाची ओळख करायची असेल, बघा नाथबाबा सांगतात संतांचे संगती. मी संतांच्या संगतीला लागलो, जनार्दनाच्या संग लागलो. जनार्दनानं माझ्यावर पूर्ण कृपा केली. निवृत्ती काय कृपा केली? पूर्ण कायला म्हणत्या शेंडीलो? पूर्ण कृपा कायला म्हणतात? अरे हेच कळत नाही, हेच जीवाला कळत नाही. मायबाप पूर्ण कृपा कशाला म्हणतात? जाऊ द्या, मला पटापट सांगायचं. 8:30 वाजले. म्हणून मी तुम्हाला काय म्हणलं, मला पहिले वेळ कमी पडतो आणि त्याच्यात माझं प्रारब्ध आज कमी, तर मला येता येता भलते गतिरोधक लागले, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत लेट आलो. जर जीवनामध्ये संत जर आला नाही, जर संत आला नाही आणि संत येऊन जर वर्म मिळाला नाही, तोंड वाचून जावं लागतं.
हरी विना जन्म नरकाची पैदा. हरी विना जन्म हरी विना जन्म नरकाची पैदान. हरी विना जन्म नरकाची पैदान. राज होय यमाचा पाहुणा. राज होय यमाचा पाहुणा. राज होय यमाचा पाहुणा. राज होय हरी मुखे हरी मुखे हरी मुखे हरिपाठातलं प्रमाण आहे ना. हरी विना किती लोकांना इथं बसलेल्या बोट वर करा. हरी माहिती कशाला म्हणतात हरी? राम माहिती. राम माहिती अयोध्येचा दशरथाचा. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? कृष्ण माहिती गोकुळातला म्हणा, मथुऱ्यातला म्हणा, द्वारकेतला म्हणा. कृष्ण माहितीये वासुदेवाला. बरोबर आहे ना? मोरपी सवाला माहिती कृष्ण. हरी राम माहितीये, कृष्ण माहिती. हरी कुठे? हरी पंढरपुरात. पंढरपुरात हरी आहे का विठ्ठल आहे? हरी नाही. त्याला हरी नाही म्हणत. तो पांडुरंग आहे, विठ्ठल आहे. तो नाही. पंढरीनाथ आहे तो नाही. हरी वेगळा आहे आणि हेच संताचं गुह्य आहे. हे कळत नाही जीवाला. राम कळतो, कृष्ण कळतो, पण हरी कळत नाही. हरी कळाय करता संत लागतात. संत एक हरी आत्मा. अरे जीव शिव सम वाया तू दुर्गमन घाली मना. जीव शिव जर सम सांगितलं तर पाणी काऊन घेऊन जाते माझ्याला. आजचा भाऊ यगळाच. याला काय बाहेरचं वहिले काही कळा नाही. तुम्हाला मी मराठीत बोलून राहिलो, कळू राहिलं पण कळतं का नाही तुम्हाला? कळू तर राहिलं ना. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात, तो जर देव एक हरी आत्मा कळावा असं वाटत असेल, हो विरळा तो धनी निवडे शूर. विरळा तो धनी. तो हरी कळाय करता संत असतात. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे. मग शांतीचा अंकुर फुटे. विस्तार बहुप्रकटे आत्मबोधाचा. संत तो हरी कळण्याकरता बोधाच्या रूपानं हरी आपल्यामध्ये करतात. बघा ही परंपरा महादेवापासून जशीच्या तशी आली. परंपरेच्या मग म्हणतात तुम्ही हरिपाठात आदिनाथ उमा बीज प्रगटली. बरोबर आहे ना? आदिनाथ उमा म्हणजे महादेवाना पार्वतीच्या कानात सांगितली ही गोष्ट. नवनाथात ऐका तुम्ही. नवनाथाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आहे. महादेवानं पार्वतीच्या कानात सांगितली. मग काय सांगितलं असं? ओम नमः शिवाय का शिवभ्याम? काय सांगितलं असतं? जे सांगितलं ना ते गुह्य आहे. पुसता सांगे ना ही तर गुजा माता बैसोनी. जे सांगितलं कशी मोहिनी घातली गुरुना. कशी मोहिनी घातली महादेवाना. मला वेळच गेलंय भरून. मला तुमच्यापेक्षा जादा अंगात येत आहे, पण वेळ संपत चालला. जास्त वेळ घेऊ नये. वेळेवर आपला कार्यक्रम संपायला पाहिजे. श्रवणात पेरणी केली, अरण्यनाथ उगवण झाली. मन पवन एक करून मला वेळच गेलंय भरून. कशी मोहिनी घातली महादेवानं. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय 70 नंबरची ओवी घरी जाऊन वाचा. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय 70 नंबरची ओवी सांगते, या गीतार्थाची थोरवी सोये शंभू विवरित. चेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. आई पार्वतीनं प्रश्न विचारला महादेवाला. पार्वती म्हणे सांबा तुम्ही भजन कुणाचे करता. बरोबर आहे ना? मग महादेव काय घेऊ नका प्रमाण भजन करी. मग महादेव कोणाचं भजन करतो? कोणाचं भजन करतो? आवरायचं का? तुम्ही लईच गंभीर झाले बाबा. महादेव कोणाचं भजन करतो? तिकडं जय म्हणाला लय जोरात आवाज नाही बघतो. आमच्याकडे 500 रुपयांमध्ये आता यावेळेस आपल्याकडे हल्ला नव्हते. अरे बाप, मग तुमचं वय भारी राहिलं. वजन जे आलाय तुमच्याकडे.
तिकडं कसा जय म्हणालो लोकांना आवाज निघतो 1000 रुपये घेऊन राहते म्हणून इकडे काही भेटत नाही ना खायला भेटत घरी राहिलं काय चाललं होतं महादेवाला पार्वतीनं प्रश्न विचारला भगवंता तुम्ही देवाचे देव महादेव असताना तुम्ही कुणाचं भजन करता रामाचं राम कुणाचा आहे हरी राम तो कालचा पुत्र दशरथाचा राम तो कालचा पुत्र दशरथाचा अरे राम राम तो सब काही कोहे ठक ठाकूर चोर अय रामकृष्ण हरिद्वाराला मी माहिती हे स्वतःला सांगायला पाहिजे अशातला काही भाग नाही राग येऊ नका देऊ तुम्हाला मला काय मूळव्याध नाही झाला वाढाला खरी गोष्ट बेबीच्या देशापासून सांगावं लागते समाज करीन नाही तर तिकडच मरीन पुढच्या वर्षी तारीख भेटावा इतक्या खालच्या विचाराचं मी नाही अजिबात म्हणजे सत्य पवित्र आणि निर्मळ ते समाजाला सांगायला पाहिजे बाप होऊन कीर्तन करायचं उग म्हणून आमचे पटी काही काही आत रचनी पांग रचनी द्यायला राम तो कालचा पुत्र दशरथाचा अरे राम राम सगळे म्हणतात कृष्ण कृष्ण सगळे म्हणतात पण त्याला ती गोष्ट प्राप्त होत नाही अंतकाळाला राम राम म्हणता येत नाही येतं का आपल्या महानगरमध्ये एखाद्याला आय 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 बाबो आता गचरा आहे ना आता म्हणणं तिथं येतं का काकडे म्हणतात ना आपला काकड चालू आहे ना वाचा बोले तिथं वाचा सुद्धा बोंबली होते का वा यम दिसायला लागला तवा मग तिथं टकोरा देणार राहते काय अय मग तिथं काय ना भजन करायचं हातापायानं टांगड्या ना हातापाय टांगले तर थंडे पडेल राहते तवा लोक इथं गेलं का लोक म्हणजे आता हात थंडे पडले पाय थंडे पडले आता कानाचे तापे वाकडे घडी घडी वाटते पाय घडी घडी वाटते पाय घडी घडी वाटते पाय घडी घडी घडोघडी काळ कोणाची वाट पाहे सकाराम तुकाराम गणपत संपत कमल विमल सुमलची का कोणाची वाट पाहत आहे ते या मड्याची वाट पाहत आहे या देहाची वाट पाहत आहे ते आपण दे का आपण दे कधीतरी कळायला पाहिजे का नाही आपण दे का ज्याच्या सत्यानं मी भुकू राहिलो तुम्ही ऐकू राहिले ती देवे चाले हे शरीर कोणाची असत्य ऐकत नाही का मग चाले हे शरीर ज्याच्या सत्याने त्याला ओळखीचं केलं का त्याला ओळखी करता परंपरा लागते नाथाची परंपरा आहे तुकोबाची परंपरा आहे निवृत्तीदादाची परंपरा आहे आमची काय परंपरा कशाला माझ्या परंपरा टलट फलप यंगन बेट आला माझ्या परंपरा जी परंपरा आहे महादेवापासून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत मुक्ताईपर्यंत आली जो निर्गुण निराभास तिथून ती परंपरा नाथबाबांपर्यंत आली
नारदापासूनची परंपरा बहिणाबाई पर्यंत आली, शिवूरच्या शंकर स्वामी पर्यंत आली. कुठं गेली मधी? आम्ही पोटावरी लागलेली माणसं, आम्हाला घेणं नाही. तुम्ही उद्या माराच्या ऐवजी आज का मारा, घेणं काय आमचा लय याची रे बाबा. काय खात्या, काय खातो? ढेकळं खाया का? काय खातो? जाऊ द्या. काय सांगत होतो तुम्हाला? पार्वतीला प्रश्न विचारला. पार्वती, आता आपल्याला काही मिनिटात सेवा समाप्त करायची आहे. बघा, पार्वतीला प्रश्न विचारल्यावर महादेवानं सांगितलं, पार्वती ती गोष्ट हाताने करायची नाही, अरे ती गोष्ट पायानं करायची नाही, मुखानं सुद्धा ती गोष्ट करता येत नाही. मरताना आधी जाती वाचा, मग जातो प्राण. आ आ आ आ आ उ. डोळे फाडून तोंड वाचूनच मरायले लोक. 99% लोक तोंड वाचून डोळे वाचूनच चालले का नाही? मग त्याला का विमान आले की नाही? यमाचा पाहुणा प्राणी होय, राव राव नरकाला गेलाय ते. जाण्याची रीत अशी नाही, जाण्याची रीत संत देतात. म्हणून संतांचा महिमा आघात या भंगाचं दुसरं चरण. ऐसा संत महिमा, ऐसा संत ऐसा संतांचा महिमा. कोणत्या संतांचा? त्याच्यानंतर 600 एकर जमिनीवाले झाले, फार त्याच्या डोक्यावर छत्र्या, खालून रोज. आबा बाबा बाबा, आता सोन्याचे कळस बसायचं काम चाललंय आमचं. आम्हाला सोन्याचे रोज आता येतील उद्या, पण नाही बर का, नाही बर का. अरे 750 वर्ष माझ्या ज्ञानोबाला झाले, आजही ज्ञानोबा राहायची जय. 350 वर्ष तुकोबाला झाले, 550 वर्ष नाथबाबाला झाले, आजही त्याची जय. आमच्या मागे गंज किती का उपट सुंबे झाले. आमचे गुरु सांगायचे, कोंबडी जने बच्चे घने, आगे पीछे थाट, आधे उठाई बिल्ली, आधे उठाई घार. कोंबडी माय एवढे माय अडे गाजर नाही तो कोणी. आज उग कळा ना का कोणी नाही रे कुणाचे, शेवटी एकले धडकायचे. अजून माहीत नाही का? बघा, जाऊ द्या. पार्वतीला सांगताना आमचे महाराज लोक सांगायचे बरं का, पार्वतीला झोप लागली होती. तिने काय कांदे लावले होते का फर्स्ट सेकंड शिफ्ट संगत करून आली? पार्वतीला झोप लागली होती. म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा जागी का आता इथं? नाही, आत्मबोधा करता तुम्ही आम्ही सुद्धा झोपलेलेच आहोत. नाही बा, पार्वती झोपली नाही, येडी होती काय पार्वती? आधी शक्तीचा अवतार आहे, झोपण गती नाही. तीच परंपरा ज्यावेळेस भगवान शंकर सांगायला लागले, त्या परंपरेनुसार ज्ञानोबरायपर्यंत आलं. ज्ञानोबराय सांगतात, निवृत्ती दादा, जर उद्धाराचा कलियुगामध्ये एकच मार्ग आहे, कलियुगी उद्धार हरीच्या नामानं आहे, मग ते नाम जगापर्यंत गेलं पाहिजे. निवृत्ती दादा, एवढ्या करता आता विश्वातलं गेले येणे वाघ यज्ञ तोसावे, अरे तोषोनी द्यावे पसाय दान हे. मला एवढं दान द्या. निवृत्ती दादा, तुमची जर माझ्यावर कृपा असेल ना, सामान्य बसलेल्या जीवाला ती गोष्ट कळायला पाहिजे. ती गोष्ट हातानं पायानं मुखानं करायची नसते, कशानं करायची? हरी स्वतःन भजन करणं गड्या रे, स्वतःन भजन कर, स्वतःन भजन करणं गड्या रे, स्वतःन भजन कर, स्वतःन भजन करणं गड्या रे, स्वतःन भजन कर, स्वतःन भजन करणं गड्या रे, स्वतःन भजन कर. अरे स्वतःन भजन करणं गड्या रे, स्वतःन भजन
द्या का हे नाही सांगणार तुम्हाला भागवतवाली. हा जाऊ द्या आता मी माई पान नाही उघड तरी जाऊ दे. काही तुम्ही घातली मोठ 6 लाखाची काय सांगितलंय श्वासाचा परिचारक अरे निमिष निमिषाचा व्यापार माझे निज सुख साचार तेथेची घर बांधिले आजपाजपणे उलट प्राणाचा काय सगळं जपतो काय जपतो सगळं जपतो आजपाजप काय म्हणतात द्या एखादा फ्लॅट त्याच्या नावावर करून द्या 2-4 एकर असेल तुमच्या नावावर तर त्याच्या नावावर करून द्या त्याला सांगा एवढा आजापाजप सांग मला कशाला म्हणता आजापाजप अरे ओट हिले ना कंठ हिले जीवाना रटे राम हम बैठे आराम हमारा भजन करे आत्माराम कशाला भजन करायचंय अय तू ज्याला भजन करू राहिला ना ते आईन आम्हाला वाचा बोले बोबड अय तोंड वाचायला लागलं का आपण शिपा द्यायला सुरुवात करू म्हणजे लवकर गसकलं पाहिजे ज्यावेळेस त्याच्या तोंडात शिपा टाकायला लागल्या मग गिरगाईचं दूध येतं बरं का मग गिरगाईचं दूध आणि शिपा देता देता 2-3 झाल्या त्याच्या श्वास नलिकेपर्यंत दूध ते काही खाली जात नाही कारण सारी बॉडी खराब व्हायला राहते खाली आयुष्यभर नाही खायचं ते खाल्लंय नाही ढोसायचं ते ढोसलंय नाही भुकायचं ते भुकलंय मग आता आई काय म्हणताल का रामकृष्ण रिंगा मग ते आपण वरून दूध वचितोय वत्ता ते श्वास नलिकेत घुसतं श्वास नलिकेत घुसलं रे घुसलं धाम परम मम बरावताना बया देवा मायबाप इतका सोपा देवी आमच्या संतांना सांगितला पण आम्हाला संत भेटत नाही याची खंत आहे जीवनामध्ये संत यावा आणि संताचं ओरिजिनल वर्म आपल्या जीवनामध्ये यावा ज्यावेळेस ते वर्म तुमच्या आमच्या जीवनामध्ये येईल देव हाता पायाचा नाही आणल्या रूपाबळे करुणी खळे हरिदासी भगवंतानं रूपाला आणला रूपाचा एक दिवस नाश होतो स्वरूपाचा नाश होत नाही देवभावाचा भावाचा 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 नाही कुणाच्या बापाचा नाही कुणाच्या बापाचा कुणाच्या बापाचा देवभावाचा भावाचा फाशी घेऊन मरतो का भाव तयार होण्याकरता काय करावं लागते फाशी घ्यावं लागते भाव तयार कशाला होईल भाव ज्यांना तयार होतं ते साधन म्हणजे नाम आहे जे अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञानये देह भाव टाकीती इंद्रिय विषय विसरती सोहम भावे प्रचिती प्रकट होय ज्ञानेश्वर महाराज जय विठोबा रखुमाये 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 विठोबा रखुमाये
संताचे संगती पाप नुरेती कल्पांती ऐसा संतांचा महिमा नाही द्यावया उपमा यथामथे अवकाश. पॉम्पलेटच्या नियमाप्रमाणे 2 चरणाचा भावार्थ मायबाप तुमच्या पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न केला. जीवनामध्ये मायबाप खरंच संतांची आवश्यकता आहे. आणि माता मावल्या हो तुम्हाला लय ताकद पांडुरंग परमात्मा देणार आहे. कारण धर्माची पताका राम काळामध्ये महिलांनी उचललेली आहे, कृष्ण काळामध्ये सुद्धा महिलांनी उचललेली आहे. यायला साऱ्याला रोखते पडले. आता मी परभणी जिल्ह्यामध्ये गेलो होतो, मला फोन आला. मी फुकट्या महाराज तुम्हाला खरं सांगायचं टाकायला जायचं गाडगं चोरायचं माझ्या बापांना नाही शिकेल मला. मी फुकट्या महाराज आहे. आता त्यांचं माझं असं त्या एका गावामध्ये काल्याचं कीर्तन झालं, तिथं त्या गावातले लोक येईल होते. मग त्यांनी सांगितलं बाबा अरे काय भारी कीर्तन झालं म्हणे. मग बाबा आमच्या गावात महिला विणा वाजित्या म्हणे. 7 दिवस काही बुवा नाही राहत, विणा वाजवतात, विण्यावर सप्ताह करतात. पण काल्याचं कीर्तन तुम्ही करा या. म्हटलं देवा मला सुट्टीचा प्रॉब्लेम असतो. नाही म्हणे आमचा रविवारी काला येऊन आला. म्हटलं मग काही अडचण नाही. महिलांनी आता तुमची संख्या एवढी यायला कुठे गेली, हे शेकड शिमला गेली काय नाही. या गोष्टीला पुण्य लागतं देवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली नाही तर गोदडी आवडी. आमच्याकडे म्हणते बरं का, तुमच्याकडे ब्लँकेट म्हणत असेल, गादी म्हणत असेल, आम्हाला माहिती नाही. या देवाचं अंतकरणामध्ये प्रेम तयार होण्याकरता, भाव तयार होण्याकरता मायबाप पुण्याची गरज आहे. आणि ती गोष्ट नाथबाबा या ठिकाणी सांगतात. त्याच्याकरता तुम्ही किती अट्टहास करा, काही जरी केलं हो नाही, तीर्थ करा, व्रत करा, तप करा, यज्ञ करा, मायबाप दान करा, पण नाही. आता एवढ्या ओव्या मला सांगायला वेळ नाही. ज्ञानेश्वरीतल्या माझे अनुसंधाने देख त्याच्यामध्ये सगळ्या ओव्या पुढे तुम्ही जे जे करता ते सगळं व्यर्थ सांगितलेलं आहे. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा घेऊन की जो दादा म्हणून जीवनामध्ये ब्रह्मनामाची गरज आहे. ती ब्रह्मनाम आदिशक्तीच्या रूपानं, भगवंताच्या रूपानं तुमच्या जीवनामध्ये येऊ एवढं प्रभूच्या चरणी मागणी मागतो. बोलण्याच्या ओघामध्ये माझं काही चुकलं असेल मायबाप, माझ्या अज्ञान बुद्धीचा तो दोष आहे, माझ्या वाणीचा तो दोष आहे. पण जे योग्य आहे, माझा काही तुमचा बांधाला बांध नाही. मला काही तुमच्या सोसायटीमध्ये एखादा फ्लॅट घ्यायचा नाही किंवा तुमच्याकडे काही पोरगी द्यायची नाही, इकडे काही तिकडे करायची नाही. फक्त एकच तळमळ आहे, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म फुकलिया वर्म फेरा पडे. शेवटची पाळी आहे. आता माणसाच्या जन्माला आलो, याच्यानंतर माणसाचा जन्म अजिबात नाही, अजिबात नाही. लिहून घ्या, लिहून देतो, 1000 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देतो. नाही जायची रिटर्न जर कळाली नाही तर काय नाही नाही नाही. म्हणून जीवनामध्ये चांगल्या संताला भेटा, चांगल्या संताकडून ओरिजिनल नाम ब्रह्मनाम म्हणतात त्याला, ते जीवनामध्ये परंपरेचं यावं. आणि ते नामसाधना त्याला न लगती सायाचं जावे व नंतर कुठं जायची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही, काही करायची गरज नाही. तुम्हाला सांगितलं ना हाताना पायाना करायचं नाही. आता ज्यावेळेस आत्माराम आता काही मिनिटात जाणार आहे, देहातून आत्माराम जाणार आहे, मग तो ओळखीचं करायला पाहिजे की देव जवळी अंतरी भेट नाही जन्मभरी. त्या देवाची आपल्याला भेट नाही. देव देव करत आपण बोंबलं भेटू आलो. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, देव 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 म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव निनसी रात गरुडन सांड साल कुलपा. आम्ही बोललो लय करण लागत आहे लोकांना. अरे जो देव जवळ आहे
रात्रंदिवस देव. तुकोबा राहायला विचारलं, तुकोबा राय, अरे तुम्ही एवढा देव देव करता, अहर्निशी सदा नाम घोष तुम्ही करणारे माणसं, तुमचं भजन बंद कधी राहत? त्यांनी सांगितलं, शिंक जांभळी खोकला ही तुका वेळ वाया गेला. शिंक आली म्हणजे भजन बंद पडतं, खोकला आला म्हणजे भजन बंद पडतं मायबाप. जांभळी आली म्हणजे भजन बंद पडतं. ते भजन हातापायानं करायचं नसतं. ते भजन करण्याची रीत, परंपरा, जो निर्गुण निराभास तिथून ती परंपरा आहे. आदिनाथ उमापासून ती परंपरा आहे. आपल्यापर्यंत नाही आली त्याला पुण्य लागतं. आता मी जिथं शोरूमला गेलो, 8,000 रुपये ग्रॅम आहे का नाही, तुकडा 1 ग्रॅमचा, आणि माझ्याकडे 7.5ची. मी त्याला म्हणलो, मी महाराज आहे, मला दे ना. देई कधी काय म्हणा ते, निघ महाराजा राहू दे, नाही कोणी राहू दे, इथं लागायच्या ओरिजिनल 8,000 लागायचं. तसा देव जीवनात येण्याकरता ओरिजिनल पुण्य लागतं, आणि ते पुण्य आपल्या पदरात पडावं एवढ्या करता ज्ञानोबा तुकोबा नाथबाबांना आपण स्मरण करू. सेवेला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. 2 चरणामध्ये सेवा संपली, 2 चरण राहिली. पुढच्या वर्षी द्या असं मला म्हणायचं नाही, आणि देऊ नका काही हरकत नाही, परंतु 2 चरणाचा अर्थ तीर्थ व्रत दान काही जरी केलं तरी त्याची बरोबरी होत नाही. संत देतात, कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. अरे साधू संत मायेपासून बाजूला करतात, आणि तुम्ही आम्ही संताला मायेत जोडतो, मायेत घालतो. संत मायेमध्येच घालायला लागले. माझ्या सांगितलं शरीर जमलं त्याला, आणि तिकडं आला नंदा टांगा पडली घोडे परा. अरे नाही ना बाय बापा, हो तसं नाही ना. तीर्थीवर काय सांगितलं, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते सारं पाहते पण वाटच माहित नाही. ज्ञानेश्वर माऊली यथामती आपण बोलण्याचा प्रयत्न केला. आमच्या निक्कम परिवाराला आणि डाळमाळे परिवाराला लाख लाख धन्यवाद. आणि संत मीराबाई नाव सुद्धा खूप सुंदर ठेवलं, पण त्या मीरेनं जे भजन केलं ना, ते भजन आपल्या जीवनात यायला पाहिजे. मीराबाईनं बघ धंगर बांध मीरा नाची रे नकोशी नाची, तमाशात नाची. कोणतं भजन केलं मीराबाईनं? विष का प्याला रानाने भेजा, पिवत मीरा हसी रे. विष पितन कोणाला हसू येतं का? येतं काय? मग मीरानं कोणतं भजन केलं असं? हा, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. कोणाच्या तालावर नाही, पेंडीच्या तालावर नाही, कोणाच्या तालावर मीरा जना, कोणाच्या तालावर? अरे बघा, ओरिजिनल संत जीवनात आल्यानंतर संतांचे अनुभव बघा. जनाबाई सांगते, नामदेवासारख्या संतांची कृपा झाली, आणि जनाबाईला चराचरात व्यापक असलेला भगवान परमात्मा अनुभवाला आला. जनाबाई सांगते, देव खाते देव पिते बाई ग, देव खाते देव पिते बाई ग, देव खाते देव कीर्तनाला मर्यादा राहते. तुम्हाला गंध ऐकावं वाटू राहिलं, मोडून नाही वाटावं. मला कळतं तुमचं काय चाललं, काय हा मनात काय चाललं हे कळतं, मोडूनही वाटत, पण आपली मर्यादा आहे. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, अमिताभ बच्चन 3 तास, रातभर, हे काही गोंधळ नाही. तुम्ही जर म्हणशाल काकडा भरण्या लोक चालून पण एक निघून जातील, मला कधीच कळणार नाही. त्यालाही मर्यादा आहे. रोज आजचा 2रा आहे, अजून त्याला 6वा वाटी लावायची, त्यालाही मर्यादा आहे. बिचारा किती वेळ उभा राहणार? म्हणून जीवनामध्ये त्या ब्रह्मनामाची प्राप्ती करा. या आयोजक श्री संत मीराबाई आदर्श महिला मंडळांना लाख लाख धन्यवाद. भगवंत प्रभू तुम्हाला खूप अखंड कृपा करो, तुमच्याकडं अखंड भजनाची रीत येऊ, आणि अखंड भजन जीवनामध्ये आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान येऊ. एवढं
मी सांगतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय महादेव विठ्ठल जय जय महादेव गुरुदेव संतांची संगती या अभंगावर माझांनी कीर्तनाच्या माध्यमातून जे ज्ञानदान दिलं त्याबद्दल आदर्श महिला यांच्या